दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. पाहूया. मुंबईत भाजपासाठी आता विधानसभेची तयारी सुरू झाल्याचं दिसून येते. आज केंद्रीय नेतृत्व असणारे अमित शहा मुंबईत भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातनं काही महत्त्वपूर्ण सूचना आणि आदेश देखील देणार आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये यापूर्वी अमित शहा गेले होते, तिथे वेगवेगळी वक्तव्य हे देखील चर्चेचा विषय झाले होते. आज मुंबईतील दादर पूर्व येथील योगी सभागृह इथले ही बाहेरची दृश्य आपण पाहताय. आत या सभागृहामध्येच अमित शहा येणार आहेत आणि तिथेच भाजपाच्या मुंबईतल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना संवाद साधणार आहेत. मुळात या संवादामध्ये पुढील कालावधीमध्ये MMR रिजनमध्ये मुळातच भाजप हे अधिक संख्येने मागील वेळेस जागा जिंकल्या होतोय. आता परत एकदा तितक्याच जागा जिंकण्याचा साठी नेमके अमित शहा काय सांगतायत, कार्यकर्त्यांना काय स्वरूपात संबोधित करतायत आणि मुळात भाजपाची जी स्पर्धा आहे ती उभाठा आणि काँग्रेसशी आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जितकं अपेक्षित मत भाजपाला हवं होतं ते लोकसभेला मिळालेलं नाही. आता विधानसभेसाठी अमित शहा कशा स्वरूपाचे आदेश देत आहेत, सूचना करतायत, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.